नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांती दूत, प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता, महान करुणावान, करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जेतवन बुद्धविहार, सातपूर कॉलनी या परिसरातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाला आपण श्रवण करणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असे देशना आपण बघत आहोत, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये जीवन जगण्याचा मार्ग असं म्हटलं आहे। दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर वाटचाल करायची असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केल्याशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय या संसारातील मनुष्याकडे नाही। आणि त्यामुळे आर्य अष्टांगिको मग्गो अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या श्रेष्ठ सिद्धांतातील दोन अंग आपण बघितले, सम्मा दिठ्ठी आणि सम्मा संकप्पो। आज आपण तिसरं अंग बघूया, सम्मा वाचा अर्थात सम्यक वाचा। सम्यक म्हणजे योग्य वाणी, चांगली वाणी, मधुर वाणी, गोड वाणी। भगवंत असे म्हणतात की आपली वाणी सदा सर्व काळ मधुर असावी, म्हणजे आपल्या वाणीमध्ये अर्थात आपल्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता नसावी, कोणत्याही प्रकारचा द्वेष नसावा, कोणत्याही प्रकारचा लोभ नसावा। म्हणजे आपण जे काही बोलतो ते अगदी सरळ असावं, त्या बोलण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता किंवा गाठी, एक नाही शब्दामध्ये गाठीसुद्धा अनेक लोक बांधत असतात, तर त्या शब्दांच्या गाठी मनुष्याच्या चित्तामध्ये मनामध्ये नसाव्या, अशा प्रकारे भगवंताने असं म्हटलं आहे। शब्द हे तलवारी समान असतात, एक नाही शब्द हे शस्त्रा समान असतात, शब्द हे हत्यारा समान असतात। भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एकदा धनुष्यामधून सुटलेला बाण पुन्हा परत येऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे मुखातून निघालेला शब्द पुन्हा आपण परत घेऊ शकत नाही। आणि त्यामुळे बोलताना नेहमी आपण संयमाने बोलावे, बोलताना नेहमी आपण योग्य बोलावं, चांगलं बोलावं, जेणेकरून त्या बोलण्यामुळे आपल्यालाही दुःख होणार नाही आणि अन्य आपल्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा दुःख होणार नाही। जर शीलामध्ये मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी असं आपण शील ग्रहण करत असतो। मुसा म्हणजे खोटं, ऐक नाही, वाद म्हणजे बोलणे, खोटं आपण बोलू नये असं प्रमुख त्याचं अंग आहे। त्याचे उपांग आहे खोटं न बोलणे, निंदानालस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे आणि व्यर्थ बडबड न करणे। हे चार अंग मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी या शीलामध्ये येत असतात।
भिक्षूंना उद्देशून भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, या संसारामध्ये फक्त दोन गोष्टीवरती, दोन विषयावरती आपण आपल्या जीवनाचा उद्देश, ध्येय एक केंद्रित करावं. एक तर तुम्ही जेव्हा समूह रूपाने बसता, तर समूह रूपाने बसल्यानंतर आपण केवळ धार्मिक चर्चा करावी, ज्या चर्चेमधून आपलं स्वतःचं हित होईल, आपलं कल्याण होईल, आपला लाभ होईल आणि ऐकणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा लाभ होईल. अशाच प्रकारच्या चर्चा आपण कराव्या. व्यर्थ बडबड आपण करू नये, विनाकारण आपण बोलू नये, कठोर आपण बोलू नये. हे एक कार्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करावं. जर समजून घ्या एकांतामध्ये ह्या गोष्टी तुम्ही करत असाल, समूह रूपाने तुम्ही ह्या गोष्टी करत असाल, तर एकांतामध्ये केवळ आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ बनवण्यासाठी ध्यान साधना करावी, ध्यान मनन चिंतन करावं आणि सर्व प्रकारच्या अकुशल मानसिकतेवरती संयम प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न करावा. केवळ हे दोन कार्य या संसारामध्ये आपण करावे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे वाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंत म्हणतात. एका गाथेमध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे मनुष्य या संसारामध्ये असा विचार करतो की मी एखाद्या राज्याच्या संदर्भामध्ये एखादा राजा असा विचार करतो की हे राज्य मी जिंकलेलं आहे, आता दुसरं राज्य मी जिंकणार आहे, दुसरं राज्य मी जिंकलं, आता मी तिसरं राज्य जिंकणार आहे. अशा प्रकारे एक एक करून या संपूर्ण पृथ्वी तलावर जर एखाद्या राज्यांचं अधिपत्य असेल तर त्याला खरा स्वामी मी म्हणत नाही, त्याला खरा मालक मी म्हणत नाही. परंतु मनुष्य स्वतःच्या मनावरती जर संयम ठेवत असेल, स्वतःच्या वाणीवरती जर संयम ठेवत असेल तर खऱ्या अर्थाने तो मालक आहे. कारण वाणीवरती संयम ठेवणारा मनुष्य या संसारामध्ये सुखाला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की वाणी मनुष्याची अत्यंत प्रभावशाली असते, बोलणं मनुष्यांचं अत्यंत प्रभावशाली असते. आपल्या बोलण्यामुळे मनुष्य एकत्र येतात आणि आपल्या बोलण्यामुळे मनुष्य एकमेकांपासून दूर सुद्धा जातात. कारण बोलण्यामध्ये, वाणीमध्ये तेवढी ताकद आहे. भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य या जगावरती केवळ आपल्या वाणीच्या द्वारा अधिपत्य प्रस्थापित करू शकतो, या जगाला आपल्या काबूमध्ये तो ठेवू शकतो. कारण वाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि भगवंत असे म्हणतात की वाचाय सौरव साधू, म्हणजे वाचेचा संयम हा चांगल्या प्रकारचा आहे, वाचेचा संयम हा योग्य प्रकारचा आहे. कारण वाचेचा संयम जर योग्य असेल, चांगला आपण करत असेल तर निश्चितपणे त्या संयमाचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. त्यामुळे बोलत असताना अत्यंत संयमशील आपण बोललं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की अनेक लोक कठोर बोलतात, अनेक लोक क्रोधपूर्ण बोलतात, अनेक लोक द्वेषपूर्ण बोलतात. ज्याप्रमाणे आपल्या मुखामध्ये एखादं शस्त्र बसवलेलं असावं त्याप्रमाणे मनुष्य बोलत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या मनुष्यासोबत कोणताही मनुष्य सहवास करू शकत नाही. जर आपल्या सहवासामध्ये अधिक लोक, तर भगवंताकडे काय होतं आहे की नाही. भगवंताने या जगावरती जे अधिराज्य प्रस्थापित केलेलं आहे, भगवंताकडे काय होतं, भगवंताकडे फक्त वाणी होती. भगवंताची वाणी एवढी मधुर होती, एवढी गोड होती की एखादा मनुष्य जेव्हा भगवंताची देशना म्हणजे श्रवण करत असे तर श्रवण केल्याबरोबर तो मोहित होत असे. आणि त्यामुळे अन्य धर्माचे लोक भगवंताला मायावी असं म्हणत होते. सिद्धार्थ गौतम हा मायावी आहे, कारण भगवंताला ते श्रमण गौतम असे म्हणायचे. भगवान सम्यक संबुद्ध फार क्वचित लोक म्हणायचे
श्रमण गौतम भगवंताला म्हणायचे. आणि मग ते म्हणायचे की श्रमण गौतम हा मायावी आहे, त्याच्याकडे अशी जादू आहे की त्याच्याकडे गेलेला व्यक्ती पुन्हा परत येऊ शकत नाही, त्याच्या धम्माचा तो होऊन जातो, असं लोक म्हणायचे. आपण जर बघितलं असेल किंवा ऐकलं असेल, तत्ववेता सॉक्रेटिस याचं नाव जर आपण ऐकलं असेल, तर तत्ववेता सॉक्रेटिस म्हणजे याची जी वाणी होती ती अत्यंत प्रभावशाली होती, अत्यंत प्रभावशाली. तो दिसण्यासाठी अत्यंत कुरूप होता, म्हणजे अत्यंत विद्रूप होता तो दिसण्यासाठी. कारण त्याच्या पत्नीसोबत तो कामच करत नसे, कुठल्याच प्रकारचं काम करत नसे. आणि भर चौकामध्ये जाऊन केवळ गप्पा मारणे हा त्याचा उद्योग असे. आणि मग त्या गप्पा मारण्यामधून तो हळूहळू लोकांना मार्गदर्शन करू लागला, तात्विक दृष्टिकोनातून तो बोलू लागला. जेव्हा जेव्हा तो रस्त्यावरती उपदेश करत असे लोकांना, तेव्हा तेव्हा चारही दिशेने येणारी लोक एकत्र थांबत असत. सॉक्रेटिस बोलत असताना एकही मनुष्य त्याच्या बाजूने जात नसे, एवढी त्याच्या वाणीमध्ये पॉवर होती, एवढं बल त्यांच्या वाणीमध्ये होतं. आणि त्यामुळे ज्यांच्यामध्ये बल आहे, ज्यांची वाणी मधुर आहे, ज्यांची वाणी गोड आहे आणि ज्यांची वाणी सत्य आहे, तर अशा प्रकारच्या वाणीचा प्रभाव जन मनावरती होत असतो. आणि त्यामुळे अशा प्रकारची वाणी वर्तमान काळामध्ये आपण बाबासाहेबांचं उदाहरण घेऊ शकतो. बाबासाहेब जेव्हा भाषण करण्यासाठी उभे राहत असत, तेव्हा लाखो लोक बाबासाहेबांची देशना श्रवण करत असत, भाषण श्रवण करत असत. तर अशा पद्धतीने बाबासाहेब बोलत असताना अगदी सुई जरी पडली असेल तरी सुद्धा आवाज येत असे सुईचा, एवढा शांत नीरव शांतता बाबासाहेब भाषण करताना असायची. कारण बाबासाहेबांच्या वाणीमध्ये तो पॉवर होता. वाणीचा पॉवर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि ही पॉवर आपल्याला कधी येत असते, जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल, आपलं मन आनंदी असेल आणि आपण नेहमी सत्य बोलत असेल, नेहमी चांगल्या प्रकारचं बोलत असेल, आपण द्वेष करत नसेल, मोह करत नसेल, दुसऱ्याची निंदा करत नसेल, तर आपली वाणी परिशुद्ध होत असते. आणि त्यामुळे वाणी परिशुद्ध होणे असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकाची वाणी चांगली नसते, प्रत्येक मनुष्याची वाणी चांगली नसते. कधी कधी काही लोक बोलताना म्हणजे अगदी थोडंसं जरी बोलत असतील तर ऐकणाऱ्या लोकांना असं वाटतं की कधी हा शांत बसतो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा शांत कधी बसतो, कारण त्याच्या बोलण्यामध्ये एवढी कठोरता असते, एवढा द्वेष असतो आणि त्या द्वेषपूर्ण आवेशाने तो बोलत असतो. अशा प्रकारची वाणी काही मनुष्यांची असते. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना फार क्वचित लोक या वाणीला म्हणजे प्राप्त करत असतात. मग वाणी आपल्याला का चांगली प्राप्त होते? वाणी आता आपण जर विचार केला तर सर्वच मनुष्याचा आवाज सारखा असतो का? किंवा सर्वच मनुष्य समान रूपाने बोलतो का? नाही बोलत. का नाही बोलत? कशामुळे? काय कारण असेल? जसं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो प्रत्येकाची रचना म्हणजे स्वर यंत्राची रचना प्रत्येकाची वेगवेगळी आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भगवंत असे म्हणतात की हा कर्माचा परिणाम असतो. म्हणजे आपल्याला जे काही शरीर लाभत असते, म्हणजे आपल्याला जे काही शरीर लाभते तर तो सर्व आपल्या कर्माचा परिणाम असतो. शरीर जे आपल्याला मिळत असतं तर तो पूर्वकर्माचा परिणाम असतो. मग मातापितांकडून आणि आपल्या पूर्वकर्मांकडून अशा प्रकारचं शरीर आपल्याला लाभत असते. काही लोकांचा आवाज खूप गोड आहे, खूप मधुर असतो, खूप सुंदर असतो. ऐकणाऱ्याला असं वाटतं की केवळ ऐकत राहावं. माता विशाखा जेव्हा बोलत असे, म्हणजे माता विशाखामध्ये तिच्यामध्ये असणारे जे गुण होते त्या गुणापैकी हा एक गुण होता माता विशाखामध्ये. तिचा आवाज अत्यंत मधुर होता, अत्यंत गोड होता माता विशाखेचा. तिचं ते ईर्ष्यापद होतं, म्हणजे तिचे जे ईर्ष्यापद होते तर त्यामध्ये एक आवाज तिचा अत्यंत मधुर होता, अत्यंत गोड असा तिचा आवाज होता. आणि त्यामुळे मनुष्याची जी काही रचना असते, शरीराची जी काही रचना असते तर आपल्या कर्मबलाला अनुसरून तशा प्रकारची आपली रचना असते. भगवंत असे म्हणतात की वाणी आपली मधुर केव्हा होते? वाणी जेव्हा आपली
गोड केव्हा होते, तर आपल्या कर्मरूपाने आपण जर द्वेषपूर्ण जीवन जगत असेल, आहे की नाही, आपण जर कठोर बोलत असेल, आपण जर दुसऱ्याची सदा सर्व काळ निंदा नालस्ती करत असेल, आपण जर खोटं बोलत असेल, तर अशा प्रकारच्या मनुष्याची वाणी ही अत्यंत दुर्गंधयुक्त असते किंवा त्या मनुष्याची वाणी चांगल्या प्रकारची नसते. भगवंताच्या काळामध्ये एक उदाहरण आलेलं आहे जातक कथेच्या स्वरूपामध्ये. एक वेळचा प्रसंग आहे. मासे पकडणारा एक कोळी असतो आणि मासे पकडत असतो. तर मासे पकडताना त्याला एक अत्यंत सुवर्ण रंगाचा मासा भेटत असतो. अत्यंत सुवर्ण रंगाचा मासा भेटतो आणि तो मासा बघतो, त्याला एकदम आश्चर्य वाटतं, कारण एवढ्या वर्षापासून तो मासे पकडत होता, परंतु अशा प्रकारचा मासा त्याला भेटलेला नसतो. आणि मग त्याला सुद्धा आश्चर्य वाटते, त्याच्यासोबत जे त्यांचे सहकारी असतात त्याला सुद्धा आश्चर्य वाटते. आणि मग ते विचार करतात की हा मासा आपण राजाला दिला पाहिजे, आहे की नाही. कारण विचार करतात की बा राजा, कारण राजाला जर आपण दिलं तर काहीतरी आपल्याला बक्षीस मिळेल आणि या माशाच्या किमतीमध्ये आपल्याला जास्त बक्षीस मिळू शकते. आणि तो मासा जेव्हा ते पाहतात तर अत्यंत म्हणजे एकदम चकाकी त्याच्या माशावरती, सुवर्ण तो मासा, त्याचा कलर असतो. आणि मासा चांगला आहे किंवा मासा दर्जेदार आहे किंवा त्या माशाची जी क्वालिटी आहे चांगली ओळखण्यासाठी काय केलं जातं, त्याच्या कल्ल्यावरून बघितलं जातं की मासा कसा आहे की नाही. म्हणजे त्याच्यावरती समजतं की बा मासा कोणत्या क्वालिटीचा आहे. आणि साहजिक आहे, आता हे तर म्हणजे मासे पकडणारे आहे आणि मग ते विचार करतात की बा असा एवढा सुंदर मासा आहे तर मग हा कोणत्या कसा असला पाहिजे, आहे की नाही. कारण त्या कल्ल्यावरून त्याची चव वगैरे काय काय बऱ्याच भानगडी आहे त्याच्यामध्ये. जेव्हा त्याचा कल्ला उघडला जातो तर नॅचरली कल्ला जेव्हा उघडला जातो तर तेव्हा त्याचं तोंड सुद्धा उघडलं जातं. आणि जेव्हा त्याचं तोंड उघडते तर अत्यंत दुर्गंध असा त्याच्या मुखातून बाहेर पडतो. एका क्षणामध्ये तो आपल्या हातातला मासा खाली टाकून देतो. एवढा भयान असा दुर्गंध त्याचा तिथे पडत असतो, येत असतो. आणि मग ते एकदम आश्चर्य व्यक्त करतात की एवढा सुंदर मासा आहे आणि हा किती याची दुर्गंधी आहे, त्या मुखातून किती दुर्गंध येत आहे. अशा प्रकारे तो विचार करतो. हा म्हणता मात्र ही गोष्ट अन्य संपूर्ण नगरामध्ये पसरत असते. आणि मग हे विचार करतात की आपण राजाला द्यायचं असं म्हटलं होतं. तर मग काही लोक सांगतात, मग राजाचे सेवक येतात की चल तुला अशा प्रकारचा मासा सापडला आहे आणि तो राजाने मागवला आहे. आता याचा नाविलाज असतो, तो मासा राजाला तो देत असतो. जेव्हा त्याच्याकडे म्हणजे बघितलं जातं त्या माशाकडे तर राजाला सुद्धा अत्यंत आनंद वाटतो की बा किती सुंदर मासा आहे, सुवर्ण रंग आहे त्याचा. परंतु जेव्हा राजाही त्याचं मुख खोलतो तर हातातील तो मासा फेकून देतो. एवढा दुर्गंध त्याच्या मुखातून येत असतो आणि एवढा दुर्गंध होतो की संपूर्ण त्या राजमहालामध्ये त्याचा दुर्गंध पसरत असतो. पुन्हा मग तो फेकून दिल्यानंतर राजा घेऊन जा म्हणतो त्याला आणि तो मासा घेऊन गेला जातो. आता राजा आहे, राजा दुसऱ्या दिवशी भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान कालची घटना आहे. ही घटना भगवंतापर्यंत जाते आणि भगवंताला सुद्धा माहित असतं की राजा आपल्याकडे येणारच आहे. कारण राजा प्रसेनजित किंवा अन्य प्रकारचे जे राजे लोक होते तर त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका निर्माण झाली का लगेच ते भगवंताकडे जात असत. आणि मग सम्यक बुद्धाकडे ते जातात आणि त्यांना विचारतात की भगवान काय कारण आहे, भगवान काय हेतू आहे, भगवान काय प्रत्यय आहे की जो मासा दिसण्यासाठी अत्यंत सुंदर होता, अत्यंत मनमोहक अशा प्रकारचा तो मासा होता भगवान, परंतु जेव्हा त्याने मुख खोललं तेव्हा भगवान अत्यंत दुर्गंधी अशी पसरलेली आहे. भगवान काय कारण आहे, काय हेतू आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज मग त्याचं पूर्वकर्म भगवंत सांगतात. हा पूर्वकर्मामध्ये एक भिक्षू असतो आणि पूर्वकर्मामध्ये भिक्षू असताना शरीराचे त्याचे कर्म खूप चांगले असतात, कायेचे कर्म खूप चांगले असतात आणि कायेचे कर्म खूप चांगले असल्यामुळे त्याला हे सुवर्ण शरीर प्राप्त झालं. परंतु महाराज हा जेव्हा जेव्हा बोलत होता तेव्हा तेव्हा याच्या मुखातून कधीही चांगला शब्द निघाला नाही. हा कधीही कोणाला प्रेमाने बोलत नव्हता. हा अत्यंत कठोर बोलायचा, अत्यंत द्वेषपूर्ण बोलायचा, अत्यंत रागाने बोलायचा.
म्हणजे याची वाणी अत्यंत दुर्गंधयुक्त होती, याच्यासोबत कोणीही वार्ताला सुद्धा करत नसायचं. म्हणजे अशा प्रकारचे वाणीचे कर्म भगवंताने म्हणजे सांगितलेले आहे. उदाहरण आहे. भगवंत असे म्हणतात की कर्म समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. वाणीचे कर्म आजही व्यवहारामध्ये अनेक लोक अकुशल बोलतात, वाईट बोलतात, कठोर बोलत असतात. तर कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. कारण आपण थोडंसं चिंतन जर केलं तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की वा हे म्हणजे काही नसतं, असं आहे की नाही. काही लोकांना असं वाटतं की काही नसतं कर्म वगैरे ह्या त्या गोष्टी. परंतु आपण थोडं चिंतन केलं तर मग सर्व समान का नाही, ऐक ना. सर्वांचा आवाज गोड का नाही, ऐक ना. सर्वच लोक सौंदर्यवान का नाही, सर्वच लोक प्रज्ञावान का नाही. कारण प्रत्येकाचं जे जसं पुण्य असेल, जसे कर्म असतील, तशा प्रकारचं फळ त्या मनुष्याला भोगावं लागत असते. भगवंत राहुलाला उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की राहुल, मजाक मध्ये सुद्धा आपण असत्य बोलू नये, मजाक मध्ये सुद्धा आपण व्यर्थ बडबड करू नये, मजाक मध्ये सुद्धा आपण खोटं बोलू नये आणि मजाक मध्ये सुद्धा कोणाची निंदा नालस्ती करू नये. म्हणजे अशा प्रकारे राहुलाला भगवंत उपदेश देत असतात. शिक्षा ग्रहण करण्यामध्ये राहुलाला भगवंताने अग्रस्थान दिला आहे. भगवंत असे म्हणतात की राहुल, सारीपुत्रांचा तू सन्मान तर करतो ना, त्यांचा आदर तर करतो ना. तेव्हा राहुल म्हणतात की हो भगवान, मी सारीपुत्रांचा सन्मान करतो, त्यांचा आदर करतो. म्हणजे अत्यंत वाणीवरती मी संयम ठेवतो. कधी कधी काय होतं की मनुष्याला त्या एखाद्या गोष्टीची काहीच संबंध नसते. मनुष्याला म्हणजे व्यवहारामध्ये हा मनुष्याचा स्वभाव आहे, मनुष्याचा तो स्वभाव आहे. व्यवहारामध्ये कधी कधी आपला त्या गोष्टीची काही संबंध नसतो, परंतु त्या गोष्टीबद्दल मनुष्य चर्चा करत असतो, त्या गोष्टीबद्दल मनुष्य निंदा करतो, त्या गोष्टीबद्दल मनुष्य वाईट बोलत असतो. म्हणजे एखादी घटना घडत असते आणि ती घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या संदर्भामध्ये एवढी चर्चा करते मनुष्य, एवढा विचार विनिमय करते की म्हणजे ती घटना घडणारा व्यक्ती विसरून पण जातो, परंतु त्या विषयावरती चर्चा करणारे लोक मात्र विसरून जात नाही. भगवंत असे म्हणतात कधी कधी आपला त्या घटनेशी काही एक संबंध नसतो, परंतु आपला स्वभाव असतो. काही लोकांचा म्हणजे स्वभाव असतो आणि तो स्वभाव तशा प्रकारचा असल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागत असते. एक व्यवहारातलं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जसं म्हणजे एक कर्म केल्यानंतर हे चारही कर्म कशा प्रकारचे घडतात बघा. एक नवीन कुटुंब असतं, विवाह झाल्यानंतर दुसऱ्या एका गावामध्ये म्हणजे नोकरीच्या निमित्ताने ते जात असतात आणि नोकरीच्या निमित्ताने गेल्यानंतर तो जो काही व्यक्ती आहे आपल्या कामावरती जात असो, दिवसभर जी घरामध्ये असणारी स्त्री असते तर तिला काय असं विशेष म्हणजे काम नसतं, दोघंच असतात आणि दोघांचं काही विशेष काम नसतं. तर स्त्रियांचा एक स्वभाव आहे की जिथे आपण जातो तर तिथे ओळखी करणे, आपला परिचय वाढवणे, अशा प्रकारे. आणि तो एक मनुष्याचा स्वभाव आहे. वेळ असेल तर मनुष्य तशा प्रकारचं कर्म करतो. आणि मग ही स्त्री सुद्धा आपल्या जे काही शेजारी पाजारी असतात त्यांच्यासोबत ओळखी वगैरे करत असते. त्याच घराच्या भोवताल एक व्यक्ती असतो ज्याला की व्यसन असतं, त्याला व्यसन असतं. आणि व्यसन करणारा मनुष्य त्याचा स्वतःवरती संयम नसतो आणि संयम नसल्यामुळे तो म्हणजे त्या स्त्रीला, त्याच्या पत्नीला मारत असतो. आता एक वेळचा प्रसंग असतो, म्हणजे सकाळी सकाळी हा व्यक्ती त्या ठिकाणी म्हणजे व्यसन करतो आणि आपल्या पत्नीला मारत असतो. आता ही जी स्त्री आहे हिचा पती म्हणजे कामावरती सकाळी सकाळी गेलेला असतो आणि हिचा थोडा स्वभाव म्हणजे निंदा करण्याचा असतो. तर निंदा करण्याचा काही लोकांचा आवडीचा स्वभाव असतो. तर तिचा स्वभाव असल्यामुळे जेव्हा तो व्यक्ती त्या स्त्रीला म्हणजे मारत असतो तर ही सहज म्हणजे दुसऱ्या एका स्त्रीला जाऊन सांगते की बघा म्हणते तो तिला मारत आहे, दररोज मारतो. अशा प्रकारे मग त्या स्वभाव आहे. एकदा एक स्त्री जमते, दोन स्त्री जमते, तीन स्त्री जमते आणि अशा प्रकारच्या असंख्य स्त्रिया त्या ठिकाणी जमत असतात. असंख्य स्त्रिया जमल्यानंतर हिचा बराचसा वेळ निघून जातो. सकाळी सकाळी भांडे घासायचं ती काम करत असते आणि वेळ गेल्यामुळे पती दुपारच्या वेळेस भोजनासाठी घरी येणारा असतो आणि भोजनासाठी घरी आल्यानंतर आता हिला तर कामं करायची असतात, इकडे 1-2 घंट्याचा वेळ तिचा गेलेला असतो आणि मग घाईघाईमध्ये ती भांडे वगैरे साफ करते आणि स्वयंपाकाला लागत असते, स्वयंपाक वगैरे बनवते. पती भोजनासाठी दुपारच्या प्रहरी येत असतो आणि मग भोजन पतीसमोर दिलं जातं. भोजन दिल्यानंतर
पती म्हणतो की वा म्हणजे तुझी तब्येत बरी नाही आहे का असं म्हणतो तिला सुरुवातीला. तर ती म्हणते नाही, माझी तब्येत तर एकदम चांगली आहे, म्हणते छान आहे माझी तब्येत, माझ्या तब्येतीला काही झालं नाही. मग ते म्हणतात की आपल्या घरी कोणी आलं होतं का. तर ते म्हणते की नाही, आपल्या घरी कोणीच आलं नव्हतं. म्हणजे तू कुठे गेली होती का बाहेर वगैरे. तर नाही नाही म्हणते मी कुठेही गेले नव्हते. म्हणजे पती तिला वारंवार 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 विचारतो की बा तू कुठं गेली होती का, आपल्या घरी कोणी आलं होतं का, तुझं म्हणजे तब्येत वगैरे बरी नाही आहे का. तर ती मात्र कोणत्याही प्रकारचं काही खरं सांगत नाही, कारण तिचा वेळ गेला असतो. योगायोगाने ज्या ग्लासामध्ये पाणी दिलेलं असतं त्या गिलासाला आतमधून साबण तशीच असते, कारण घाईघाईमध्ये तिनं कार्य केलेलं असतं आणि पतीचा राग अनावर होतो आणि तिला भरदिशी तो गिलास फेकून मारतो. म्हणजे एखादा मनुष्य एक कर्म करतो, एक कर्म करण्यासाठी त्याला तशा प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. म्हणजे खोटंही बोलतो मनुष्य, निंदा नलस्तीही करतो, चहाडी चुगलीही करतो आणि रिकाम व्यर्थ त्या ठिकाणी बडबड सुद्धा करत असतो. भगवंत असे म्हणतात की असे अनेक उदाहरण आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात की ज्या परिणामामुळे ज्याचे परिणाम आपल्याला यथास्थानी म्हणजे भोगावे लागत असतात. कधी कधी आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग असा येतो की आपल्याला म्हणजे त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, परंतु मनुष्याचा स्वभाव असतो. भगवंताच्या काळामधील एक उदाहरण आहे. भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत होते आणि कोकालिका नावाचा एक भिक्खू भगवंताकडे येत असतो, जो की देवदत्त 500 भिक्षूंना घेऊन जात असतो. त्या 500 भिक्षूंमध्ये हा कोकालिका असतो आणि भगवंताकडे तो येतो आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला प्रणाम करतो आणि तो म्हणतो की भगवान माझी बुद्धावर श्रद्धा आहे, भगवान माझी धम्मावर श्रद्धा आहे, भगवान माझी संघावरती श्रद्धा आहे, परंतु भगवान सारीपुत्त आणि महामोग्गलायन पापी आहे, दुराचारी आहे, वासनेला बळी पडलेले आहेत, भगवान ते पापी आहे. तेव्हा सारीपुत्त म्हणतात की अरे कोकालिका असं म्हणू नको, सारीपुत्त महामोग्गलायन महाप्रज्ञावान आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानी आहेत, शीलवान आहेत, गुणवान आहेत, तू त्यांच्याप्रती श्रद्धा उत्पन्न कर. तो म्हणतो नाही भगवान माझी बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा आहे, परंतु भगवान सारीपुत्त महामोग्गलायन पापी आहे. बघा भगवंतासमोर भगवंताच्या अग्रश्रावकाबद्दल कोकालिका अशा प्रकारचं वक्तव्य करतो. भगवंताच्या समोर बसून जर एखादा संकल्प केला तर तो संकल्प तात्काळ पूर्ण होत असतो, कारण बुद्ध असतात, बुद्धांचं ते बल असते. श्रद्धेनं जर एखादा संकल्प केला तर तो संकल्प तात्काळ पूर्णत्वात जात असतो. आणि भगवंताच्या अग्रश्रावकांबद्दल कोकालिका अशा प्रकारचं वक्तव्य करतो की सारीपुत्त महामोग्गलायन पापी आहे, दुराचारी आहेत, वासनेला बळी पडलेले आहेत. भगवंत पहिल्यांदा सांगतात, दुसऱ्यांदा सांगतात, तिसऱ्यांदा सांगतात की असं तू म्हणू नको. तो तिसऱ्यांदा सुद्धा म्हणतो आणि भगवंताला प्रणाम करतो आणि निघून जातो. असं म्हटलं आहे, निघून गेल्यानंतर अगदी मोहरीसारखे त्याच्या शरीरावरती संपूर्ण शरीरावरती फोडं येत असतात. ती मोहरीसारखी जी फोडं असतात ती मुगासारखी होत असतात. ती मुगासारखी फोडं म्हणजे काही क्षणामध्ये ही प्रक्रिया होत असते. मुगासारखी फोडं नंतर ती वटाण्यासारखी होतात, पुन्हा वटाण्यासारखी असणारी फोडं म्हणजे हरभऱ्यासारखी होत असतात, हरभऱ्यासारखी असणारी फुडं त्या ठिकाणी आवळ्यासारखी होतात, आवळ्यासारखी असणारी फुडं लिंबासारखे होतात, लिंबासारखी असणारी फुडं बेलासारखे होतात आणि संपूर्ण शरीरावरती अशा प्रकारचे फुडं होऊन ते पिकतात आणि त्यामधून रक्त आणि पू त्या ठिकाणी निघत असतं. आणि अशा प्रकारच्या दुर्गंधयुक्त अवस्थेमध्ये कोकालिका असं म्हटलं आहे नरक गतीला प्राप्त होत असतो. जेव्हा भगवंताला ही गोष्ट समजते तेव्हा भिक्षू म्हणतात की भगवान कोकालिकाची फार दुर्दशा झाली आहे, भगवान कोकालिका फार वाईट परिस्थितीने मृत्यूला प्राप्त झाला आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जे काही महापुण्यवान लोक असतात, जे अग्रश्रावक असतात, यांच्या प्रती त्याने जो प्रमाद केला, त्याने जे अकुशल कर्म केलं, त्याने जे पाप कर्म केलं, त्याचा परिणाम तर निश्चितपणे त्यांना भोगावाच लागणार आहे. म्हणजे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात आपण दुसऱ्यांच्या प्रती कशा प्रकारचा विचार करतो, वास्तविक पाहता त्याला काय करायचं होतं ऐक नाही, ते पापी तर पापी, ते दुराचार तर ते दुराचारी, ते वाईट तर वाईट, परंतु याला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. परंतु मनुष्याचा तो स्वभाव असतो,
दुसऱ्यांच्या प्रती अशा प्रकारचा विचार करणे हा मनुष्याचा स्वभाव असतो। आणि भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा विचार जर आपण करत असेल तर निश्चितपणे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात। आणि म्हणून वाणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संसारामध्ये अधिकतर म्हणजे भांडण होत असतील, परिवारामध्ये अधिकतर वाद विवाद होत असतील, ऐक ना, संसारामध्ये अधिकतर झगडे होत असतील, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपली वाणी असते, ऐक, बोलणं असते आपलं। कारण आपल्यामध्ये संयम नसतो। समोरच्या व्यक्ती बोलला की आपण त्याचे प्रत्युत्तर 2 शब्द बोलतो, 2 शब्द बोलले की 3 शब्द बोलतो। कारण शब्दाने शब्द वाढत असतो आणि शब्दाने शब्द वाढल्यामुळे त्या ठिकाणी वाद पेटतो, है की नाही। कारण भगवंताने शब्दांना अग्नी असं म्हटलं आहे। ज्याप्रमाणे अग्नी हे पेटवण्याचं काम करत असते, अगदी तशाच प्रकारे शब्द सुद्धा पेटवण्याचं म्हणजे काम करत असतात। शब्द हे अत्यंत प्रभावी असतात, है की नाही। भांडणामध्ये वाद करण्यामध्ये संसारामध्ये अधिकतर दुःख या संसारामध्ये होते। चहाडी चुगली करण्यामुळे संसार उद्ध्वस्त होते, खोटं बोलण्यामुळे, निंदा नलस्ती केल्यामुळे। म्हणून भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण कोणत्याही प्रकारे आपल्या वाणीचे कर्म करत असताना नेहमी आपण चांगले कर्म करावे, नेहमी मृदू बोलावं, नेहमी कोमल बोलावं, नेहमी चांगल्या प्रकारचं बोलावं। वाणीचे प्रकार सांगताना भगवंत असे म्हणतात की 3 प्रकारची वाणी असते। एक जसं की पाण्यावरती काठी मारल्यानंतर, पाण्यावर जेव्हा काठी मारली जाते तर पाण्याचे 2 भाग होत असतात, परंतु अगदी काही क्षणामध्ये ते दोन्ही भाग मिटतात, है की नाही। अगदी काही वाणी तशाच प्रकारची असते। आपण बोलतो आणि लगेच मात्र विसरून जातो, त्याच्यामध्ये द्वेष नसते, त्याच्यामध्ये राग नसते, है की नाही। अशा प्रकारची काही लोकांची वाणी असते। जसं की मातेची वाणी, है की नाही। माता कठोर बोलत असेल, द्वेषपूर्ण बोलत असेल तर विशेष त्याचा काही परिणाम होत नसतो। एखादी माता जर आपल्या मुलाला असं म्हणत असेल की जा तिकडे मर, है की नाही, तर काहीच होत नाही। कारण तिच्या मनामध्ये ममत्व असते, करुणा असते, मुदिता असते, प्रेम असते। पण तेच वाक्य जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने बोललं तर त्याच्यामध्ये किती तफावत असते, वाद होतात, भांडणं होतात। कारण त्याच्या वाणीचा हा एक प्रकार असतो। बाबासाहेबांना खूप राग येत होता, बाबासाहेब खूप रागिष्ट होते, म्हणजे खूप राग येत असते बाबासाहेबांना। बाबासाहेब खूप कठोर असे बोलायचे, म्हणजे प्रसंगाला खूप कठोर असायचे। परंतु बाबासाहेब असं म्हणतात की माझा राग हा द्वेषमूलक नसून माझा राग हा प्रेममूलक आहे। तुम्ही सुधारावं, तुम्ही चांगलं बनावं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं करावं म्हणून मी तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचं बोलत आहे। तुम्ही कार्य करता, माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी अनंत असं प्रेम आहे। कारण वाणीमध्ये एवढा प्रभाव आहे। एक प्रसंग आहे औरंगाबादचा, बाबासाहेब जेव्हा मिलिंद कॉलेजचं काम करण्यासाठी नेहमी येत असत, तर बाबासाहेब आले की असंख्य लोक बाबासाहेबांना भेटण्यासाठी जात असत आणि मग खूप भीड होत असे। तर एक वेळच्या प्रसंगी जे पोलीस लोक बंदोबस्त करत असताना म्हणजे कार्यकर्त्यांना लाठीने मारत असतात, कारण बाबासाहेबला जाण्यासाठी रस्ताच नसतो। तेव्हा बाबासाहेब त्यांच्यावरती खूप मोठ्याने रागावतात आणि म्हणतात की तुम्ही इथे आलात माझी सुरक्षा करण्यासाठी, माझ्या लोकांना मारण्यासाठी नाही आहे। हजारो लोक असं म्हटलं आहे की तिथे राहतात। बाबासाहेब फक्त हाताचे असे 2 इशारे करतात आणि इशारा केल्याबरोबर अगदी स्टेशन पासून ते शेवटच्या टोकापर्यंत बाबासाहेबांच्या गाडीपर्यंत बाबासाहेबांना रस्ता होत असतो। म्हणजे हे प्रेम असते, हा इशारा असतो, हे बाबासाहेबांच्या वाणीचा तो प्रभाव होता। म्हणजे वाणी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। काही प्रेममूलक असते, काही द्वेषमूलक असते। दुसऱ्या बाजूने कधी कधी जमिनीवरती आपण रेग ओढतो आणि जमिनीवरती रेग ओढल्यानंतर काही वेळामध्ये ती मिटून जात असते। तसंच काही शब्द काही वेळानंतर मिटून जात असतात। परंतु काही वाणी अशी असते, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या दगडावरती आपण कोरीव काम करावं तर ते अनेक दिवसापर्यंत तसंच राहत असते, अगदी तशाच प्रकारे काही शब्द असे असतात की मनुष्याच्या हृदयावरती घाव करत असतात आणि त्याच्यामुळे मनुष्य त्या शब्दांना विसरू शकत नाही। असे कठोर शब्द, असे द्वेषपूर्ण शब्द आपण कधीही बोलू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे वाणी आपली मृदू असावी, चांगली असावी, कोमल असावी, सम्यक असावी। आपल्या वाणीमुळे आपण लोकांची मनं जिंकू शकतो। आपल्या वाणीमुळे
लोकांवरती प्रभाव आपण टाकू शकतो, परंतु आपण खोटं बोलत असेल, निंदा नलस्ती करत असेल, चहाडी चुगली करत असेल, व्यर्थ बडबड करत असेल तर मनुष्याचा विश्वास राहत नाही. खोटं बोलणाऱ्या मनुष्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही, ऐक नाही. चहाडी चुगली करणाऱ्यावर मनुष्य कोणी विश्वास ठेवत नाही, व्यर्थ बडबड करणाऱ्या मनुष्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. मग लांडगाला ऐक ना, कथा आहे तुम्हाला माहित, तशा प्रकारचं होत असते. एखादी घटना आपल्या जीवनामध्ये सत्य होते आणि सत्य ती घटना होऊन जाते, परंतु आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाही. कधी कधी असे प्रसंग जीवनामध्ये असतात की ह्या अशा बोलण्यामुळे मनुष्याला खूप दुःख भोगावं लागतं आणि त्यामुळे कधीही आपण खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपली वाणी सम्यक असावी, आपली वाणी योग्य असावी, आपली वाणी चांगल्या प्रकारची असावी. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप लाभ होत असतो, आपला फायदा होत असतो आणि आपलं जीवन आपण सुखपूर्वक जगण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.